मला असं विचारायचं आहे की जे काही मोठे वृक्ष आहेत किंवा जे जुने वृक्ष आहेत तर त्यांचं आणि जे देवाचं महत्व म्हणजे आपण ग्रंथामध्ये पण बघितलंय की बऱ्याच ग्रंथांमध्ये वृक्षांचं महत्व हे खूप मोठं आहे, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? ख्रिश्चन धर्म असो, मुस्लिम धर्म असो, पारसी धर्म असो, प्रत्येक धर्मामध्ये वृक्षाला असं पूजनीय मानलेलं आहे. फक्त त्याला का पूजनीय आपण मानलं आहे त्याचं ज्ञान त्या लोकांच्यापर्यंत जात नाही, हे आपलं दुर्दैव आहे. तर आपण हे ज्ञान लोकांच्यापर्यंत पोचवायला पाहिजे. शास्त्र असं सांगतं की वृक्षावर मारलेली एक कुऱ्हाड हे हृदयविकाराला माणसाला येणारा हृदयविकाराचा झटका त्याला जेवढी वेदना होते त्याच्यापेक्षा ते जास्त असते. आणि शास्त्रांनी सिद्ध करून दाखवलेले की एक कुऱ्हाड जो वृक्ष झेलतो त्यावेळी त्याच्या वेदना असंख्य असतात. तर हे ज्ञान, हे विज्ञानाचं ज्ञान लोकांच्या पर्यंत जाणं गरजेचं आहे. वृक्ष माझा सगळा आहे, माझा स्वर आहे असं समजून देशी वृक्षाचं समर्थन आणि संरक्षण केलं तर मला वाटतं कसलं क्लायमेट चेंज आणि कसला वातावरण बदल हे काही नाही आहे. हे सगळं ह्याची काही वेगळी व्याख्या मी करणार नाही. तुम्हाला क्लायमेट चेंज आणि वातावरण बदलाचा काहीच संबंध येणार नाही. नदी वाहती करा, गावामध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्ष लावा, तुम्हाला भूगर्भात भरपूर पाणी मिळेल आणि गावामध्ये सुख शांतता निर्माण होईल. आणि हे करण्यासाठी, ह्या कार्यासाठी मी तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो.